संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. हेतूमध्ये खोट असणाऱ्यांना नारी शक्ती माफ करणार नाही. विधेयकावरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. मतदारसंघ पुनर्रचनेला इंडिया आघाडीचा कडाडून विरोध. आज दुपारी 4 वाजता होणार मतदान. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार. महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जाणार, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 432 आमदार होणार. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी. निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव. 5 जागांसाठी 100हून अधिक जण इच्छुक. भाजपकडनं कुणाला मिळणार आमदारकीची संधी. भोंदू अशोक खरात प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं तपासाला वेग. कच्च्या नोंदणीतून खरातचे बेनामी व्यवहार उघड. घरात सापडलेल्या कागदपत्रांनी अडचण वाढवली. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर. पुढची सुनावणी 22 एप्रिलला. तक्रारदाराच्या वकिलानं म्हणणं मांडण्यासाठी मागितला वेळ. नाशिक धर्मांतर प्रकरणात विदेशी मदतीची आता NIA कडून चौकशी. आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार. बॉलिवूडमधल्या खान लोकांमुळे धर्मांतराच्या घटना घडतायत. मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यानं नवा वाद. धुरंधर छावा सिनेमा खान लोकांवर भारी ठरत असल्याचं मत. परतवाडा तरुणी लैंगिक शोषण प्रकरणात ट्विस्ट. मुख्य आरोपी अयान अहमदनं बॉस नावाचा उल्लेख असलेला टी-शर्ट घालून पोलिसांच्याच उपस्थितीत भर रस्त्यात कापला होता वाढदिवसाचा केक. महाराष्ट्रासाठी पुढचे 4 दिवस महत्वाचे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणला उष्णतेचा अलर्ट. साताऱ्याच्या माणमध्ये शेतकऱ्यांचा उष्माघातानं मृत्यू. राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतच्या नुकसानासाठी भरपाई. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत. आणि राज्यातल्या 6 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट. विजांसह वादळी वारे वाहणार. पावसामुळे जिल्ह्यांमध्ये गारवा जाणवणार.